अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला ग्रहणामध्ये एक जरी जपमाळ केली किंवा एक जरी नाव घेतलं त्याचं कोटीचं फळ आहे. मग ग्रहण काळामध्ये आपण हिरण्यदान असेल, तर्पण असेल, स्वामी चैत्र असेल, गुरुचैत्र असेल, संक्षिप्त गुरुचैत्र, दुर्गा सप्तशती, ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त सेवा केल्याने त्याचं फळ किती भेटतं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात 3 मार्चला ग्रहण आहे. ग्रहणाची भीती मनामध्ये ठेवू नका. ग्रहण जेव्हा असतं, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, त्या काळामध्ये युद्ध हे होत असतं. युद्धजन्य परिस्थिती असते. राष्ट्रीय अध्यक्ष कोणी असेल ते मरण पावतात. हे ग्रहणाचं काळ. मागचे पण ग्रहण बघा तुम्ही, ग्रहण झाल्यानंतर युद्ध भडकतं, सगळ्या गोष्टी होतात. मग आपण 3 मार्चला काय करायचं आहे, त्या दिवशी धुलीवंदन आहे. तो आपण होळी असेल, आज होळी आहे, उद्या धुलीवंदन आहे. मग 3 मार्चला सकाळी 11 वाजेपासून वेद चालू होता. सकाळी 11 वाजता वेद चालू झाल्यानंतर आपण सकाळी 11 वाजता हिरण्यदान करू शकतो. हिरण्यदानामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही स्त्री असाल, महिला असाल, पुरुष असाल, कोणी असाल, ज्यांना वडील जिवंत असेल त्यांनी तांदूळ हातामध्ये घेऊन तर्पण करावं. ज्यांचे वडील जिवंत नसेल त्यांनी तीळ हातामध्ये घेऊन तर्पण करावं. तर्पण नाही जमलं तुम्ही हिरण्यदान करावं. ग्रहणामध्ये वेद काळ 11 वाजता चालू होतो. वेद काळापासून करायला सुरुवात करू शकता. 11 वाजता वेद काळ चालू झाला, स्नान करायचं, दक्षिण दिशेला बसायचं, दक्षिण दिशेकडे तोंड करून खाली आसन घ्यायचं नाही. संकल्प करताना हातामध्ये गंधाक्षता फुल घ्यायचं, तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं. नंतर आमच्या सगळ्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही ग्रहण काळामध्ये म्हणजे वेद लागल्यापासून 11 वाजेपासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत किंवा ग्रहण संपेपर्यंत, सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत, उद्या दिवसभरात कधीही हिरण्यदान करू शकता. हिरण्यदान म्हणजे काय, ब्राह्मणाला दूध, पेढे, दक्षिणा, जानव जोड आणि शिदा 1.25 किलो प्रमाणे शिदा द्यायचा. जवळ ब्राह्मण घेत असेल त्यांना तुम्ही नेऊन देऊ शकता किंवा त्यांना तुमच्या घरी बोलू शकता. ब्राह्मण कोणी घेत नसेल, भेटत नसेल तर तुम्ही 125 रुपयाच्या पट्टीमध्ये दक्षिणा देऊ शकता. म्हणजे जे धान्य आहे त्याची सगळी टोटल करायची, त्याप्रमाणे तुम्ही दक्षिणा आहे ते 125 रुपयाच्या पट्टीमध्ये ब्राह्मणाला संकल्प करून देऊ शकता. संकल्प कसा करायचा, हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि आमच्या सगळ्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी, चंद्रग्रहणामध्ये काही दोष असेल, पुण्य लागण्यासाठी चंद्रग्रहणामध्ये ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र दान आम्ही करत आहोत असं पाणी सोडून द्यायचं. जवळचा ब्राह्मण कोणी घेत असेल त्यांना देऊ शकता. नाही घेत असेल माझा मी नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही दक्षिणा आहे ते पाठवू शकता. आता हे तुम्ही सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. दिवसभरात कधीही करू शकता. संकल्प करून करू शकता. काही जण म्हणणार दादा आम्हाला संकल्प नाही करतायत, नुसतं दक्षिणा पाठवली चालेल का? चालेल, पण तरी पण संकल्प करावा. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा. संकल्प केल्याशिवाय दक्षिणा पाठवू नका, लक्षात ठेवा. आता सकाळी आपण दक्षिण दिशेला तोंड करून पहिले पित्रांचं केलं, आपण संकल्प सोडला, हिरण्यदान केलं, तर्पण केलं. ते केल्यानंतर आपण परत स्नान करायचं. स्नान केल्यानंतर मग 3:30 वाजता जे ग्रहण चालू होतं, 3:30 वाजता जे ग्रहण चालू होतं त्याच्या अगोदर स्नान करायचं. 3:30 वाजता बसायचं. ते आपण 6:48 पर्यंत आहे. काही जण 4:30 वाजता बसले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 4 वाजता किंवा 3:30 वाजता ग्रहण जेव्हा चालू होतं 3:30 पासून ते 6:48 पर्यंत बसायचंय आपल्याला. लक्षात ठेवा. प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा आहे, पण एक नॉर्मल टाइम 3:30 वाजेपासून आहे. ग्रहण काळामध्ये नॉर्मल कपडे घाला, सवळं असेल सवळं घाला, अंघोळ करून बसा, भस्म लावा,
कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, महिला असेल पुरुष असेल कोणी असेल. आपलं आसन, आपली जपमाळ. पुस्तक कोणकोणते जवळ घ्यायचे? जवळ पुस्तक आपण घ्यायचे स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, संक्षिप्त गुरुचरित्र, गुरुचरित्राची पोथी असेल तर गुरुचरित्राची पोथी, नवनाथांची पोथी असेल तर नवनाथांची पोथी, सगळ्या पोथ्या आपल्या जवळ घ्यायच्या. ग्रहण लागल्यानंतर उठायचं नाही, परत उठले देवघरात लागले पुस्तक असते तर लागले, तसं नाही. एकदा ग्रहण लागलं म्हणजे आपण कोरोना काळामध्ये कसं बाजूला बसायचो, तसं ग्रहण लागल्यानंतर इकडे तिकडे हात लावायचा नाही. सगळे पुस्तक पहिलेच ठेवून घ्यायचे. व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, नित्यसेवेचं पुस्तक, जपमाळ, रुद्राक्षाची जपमाळ असेल ती, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, ह्या सगळे जेवढे तुमच्याकडे ग्रंथ असेल सगळे, ते सगळे ग्रंथ जवळ घेऊन बसावं. 3:30 वाजता बरोबर ग्रहण चालू होणार आहे, त्याच्या अगोदर आंघोळ करून बसावं, स्नान करायची. त्याच्या अगोदर तुळशीपत्र सगळीकडे ठेवून द्यायचे, घरामध्ये सगळ्यांकडे तुळशीपत्र ठेवायचे. आता ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी सांगतो मी सगळ्यात पहिले. तर बघा, तुम्हाला वाचता येत असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं? श्री गणेशाय नमः, पहिले गणपती बाप्पापासून सुरुवात करायची. श्री गणेशाय नमः. तुम्ही ग्रहण काळामध्ये हवन पण करू शकता, हवनाचं पण सांगणार मी तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ग्रहण काळामध्ये जो व्यक्ती सेवा करेल त्याला अनंत पटीने पुण्य प्राप्त होईल, लक्षात ठेवा. म्हणजे जप तप दान हे ग्रहण काळाचं मुख्य उद्देश. काही काही जण नदी असेल विहीर असेल पाण्याच्या ठिकाणी स्वतःला बुडून घेतात, असं गळ्यापर्यंत पाणी, आणि जप करत बसतात. माझा पण चालू आहे विचार, आमच्या इकडे आहे विहीर, बघू आपण काय होते ते. तर सगळ्यात पहिले आपण सेवा करताना पहिले श्री गणेशाय नमः गणपतीचं ध्यान घ्यायचं, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं. हे झाल्यानंतर आपला गुरुमंत्र घ्यायचा. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपण गुरु केला नसेल देहधारी गुरु करावा, गुरुमंत्र घ्यायचा. गुरुमंत्राची 1 माळ 2 माळ तुम्हाला जेवढं घेता येईल गुरुमंत्र घ्यावा. गुरुमंत्र घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ, नवार्णव मंत्र 1 माळ, गायत्री मंत्र असेल 15-20 मिनिटं घेऊ शकता, महामृत्युंजय मंत्र, जेवढे तुम्हाला मंत्र घेता येईल तेवढे मंत्र घ्या, जेवढे. कारण की 3:30 वाजेपासून ते 6:48 पर्यंत आपल्याला फक्त सेवाच करायची आहे. आपल्याला दुसऱ्या गोष्टी काहीच करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची नालस्ती करायची नाही, मौन धारण करायचं किंवा मग सेवा करायची. सगळे मंत्र झाले आपले, सगळे जेवढे मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र, नवार्णव मंत्र, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, महाराजांचा मंत्र, दत्त महाराजांचा मंत्र. नंतर घ्यायचं स्वामी चरित्र, 21 अध्याय स्वामी चरित्र, नंतर दुर्गा सप्तशती किंवा सिद्धकुंजिका, गुरुचरित्राची अवतरणिका, नवनाथ पारायणाची अवतरणिका, दुर्गा सप्तशती, संक्षिप्त गुरुचरित्र. हे सेवा आपली झाल्यानंतर परत नामस्मरण करायचं. स्वामी चरित्र वाचायला 1.5 तास लागतो बरोबर, दुर्गा सप्तशती वाचायला 2 तास लागते. त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी तुम्ही फक्त महाराजांचं नामस्मरण, एक स्वामी चरित्र आणि एक दुर्गा सप्तशती आणि एक संक्षिप्त गुरुचरित्र, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला 6:48 सगळं होऊन जातं. तर हे एवढी जर सेवा केली, बस एवढी सेवा केली ना तेवढं पुण्य आहे. भस्म लावायचं, सवळं घालून बसलं तर सवळं घालून बसा. फक्त माता भगिनींनी गाऊनवर बसू नका, लक्षात ठेवा. पुरुषांनी पण ड्रेसमध्ये किंवा नॉर्मल ड्रेसवर बसू नका, सवळं घाला. मी तर सरळ सवळं घालणार आहे, सवळं घालायचं, बसायचं, सेवा करायची. संध्याकाळी आसन घ्यायचं, सेवा करायची. 6:48 झाल्यानंतर सेवा बंद करायची. सेवा बंद झाल्यानंतर काय करायचं? 6:48 झाल्यानंतर बरोबर स्नान करायचं. जे घातलेले कपडे आहे ते भिजवायचे. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकायचं, सगळीकडे गंगाजल टाकायचं, आणि नंतर आपला उंबरा आहे तो उंबरा स्वच्छ, हळद असेल, पाणी असेल, गोमूत्र असेल तरी उंबरा स्वच्छ धुवायचा. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकायचं. कारण काय? अपवित्र पवित्राणाम, म्हणजे ग्रहण पडल्यानंतर काय होतं, घरामध्ये नकारात्मकता जास्त होते. त्याच्यामुळे घरामध्ये गोमूत्र टाकायचं. ही सेवा तुम्ही कुठं बसून करू शकता? तुम्ही हॉलमध्ये करू शकता, तुम्हाला जिथं देवघरासमोर बसून पण करू शकता. देवघराचा दिवा चालू पाहिजे सेवा करत असताना. देवाला पण तुळशीपत्र सगळीकडे टाकायचं. आता हवन करायचं असेल, तुम्ही हवनामध्ये काय घेऊ शकता? एक छोटा हवनकुंड घ्यावं,
हवनामध्ये तुम्ही गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, व्यंकटेश स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, परत भगवान शंकराची 108 नावं, देवीचे 108 नावं, सिद्धकुंजिका स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, ह्या सगळ्या सेवा तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा. हवनामध्ये हवन पण करू शकता, हे पण करा, तुम्हाला जसं जमल तसं करावं. आता मी हे तुम्हाला फक्त दिशा सांगितली. ग्रहणामध्ये एक मंत्र जरी जप केला त्याचा लाखो पटीने त्याचं फळ भेटतं. तुम्ही ग्रहणामध्ये स्वामी चरित्र वाचलं त्याचं फळ तुम्हाला खूप आहे. वर्षभर पाहायचं काम नाही तुम्हाला. स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, देवीची सेवा. दुर्गा सप्तशती कशी वाचायची? फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे, बाकी काहीच नाही. तुम्ही म्हणा अलगरा स्तोत्र, कवच, काहीच नाही. फक्त दुर्गा सप्तशती वाचताना पाठ घ्या, त्याच्यावर पीस ठेवा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा, कपाळी कुंकू, हळद, डोक्यावर पदर, हातामध्ये बांगड्या. हे सगळं केल्यानंतर महिला असेल, मुली असेल त्यांनी पण साडी घालावी, ड्रेस असेल तर ड्रेस घाला, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सेवा करायची छानपैकी. आणि आता ह्या काळामध्ये समजा तुम्ही 3:30 वाजता बसणार, दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे, बाकी दुसरं काही वाचायचं नाही. लक्षात ठेवा, बाकी दुसरं नाही वाचायचं. आता हे 3:30 वाजेपासून ते 6:48 पर्यंत कोणाला जर तहान लागली तर मग पिऊ शकता का? लहान मुलांना सगळं चालतं. लहान मुलांना पाणी प्यायला द्या. लहान मुलांना असं नाही, पाणी पहिलेच बाजूला काढून ठेवा. लहान मुलं असेल, वयस्कर असेल, वृद्ध असेल, आजारी असेल, त्यांना पाणी प्यायला चालतं. पाण्यापासून कोणीही रोखू नका, हे लक्षात ठेवा. लहान मुलं देवाचे घरचे, त्यांना काही नाही. आता आमचे ओम स्वामीनी ऐकत नाही, पण लहान मुलांना द्या. आपण पण 3 वाजेच्या अगोदर काय तुम्हाला पाणी प्यायचं, पाणी पिऊन घ्या. वॉशरूम असेल, बाथरूम असेल, कुठं जायचं जाऊन यायचं. एकदा की तुम्ही 3:30 वाजता सेवा करायला बसले, परत उठायचं काम नाही. लक्षात ठेवा. इमर्जन्सी कोणाला आली तर उठा, आंघोळ करा, परत बसा, काही प्रॉब्लेम नाही. कोणाला जर तहानच लागली, पिऊ शकता पाणी, असं काही नाहीये. पाणी पिऊ शकता, असं बंधन नाही काही. कारण की आपण बोलणार, जप करणार तर आपली एनर्जी जाती. पाणी पिऊ शकता. पाणी जवळ ठेवून घ्या, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. सोपं सोपं काम करायचं. पाणी जवळ, बॉटल जवळ ठेवा, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. थोडं थोडं पाणी आपण पिऊ शकता. दम लागतो सेवा करताना. आता आपण सेवा ऑनलाईन घ्यायचं चालू आहे आपलं. ऑनलाईन आपण घ्यायचं तर ऑनलाईन सेवा घेऊ, पण हिरण्यदान आहे ते शक्यतो तुम्ही सकाळी 11 वाजे, म्हणजे उद्या सकाळी दिवसभर करा, म्हणजे ग्रहण काळामध्ये आपल्याला लाईव्ह सेवा घेता येईल. आता काय होईल, खूप जण ग्रहण काळामध्ये दक्षिणा पाठवतील, मग ते आपलं डिस्टर्ब होईल. म्हणून तुम्ही काय करायचं, ग्रहण काळामध्ये वेद जेव्हा लागतं 11 वाजेपासून, तेव्हापासून तुम्ही हिरण्यदानाची जी दक्षिणा आहे ती दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. किंवा व्हॉट्सअपवर मला तुमचं नाव ते पाठवा, तुम्हाला QR कोड असेल मी ते पाठवून देईल. हे केल्यानंतर झालं. हे झाल्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिले अंघोळ 6:48 नंतर स्नान करून घ्यायचं, संध्या करून घ्यायची, देव करायचं, अभिषेक करायचा, जवळच्या मारुतीला जायचं, तिथं स्नान घालावं. महादेवचं मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल, देवाला पण ग्रहण लागतं, त्यांना पण स्नान घालावं, स्नान शुद्धी त्यांची पण करायची. ते केल्यानंतर घरी मग नंतर तुम्ही पूजा झाल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. नंतर सत्यनारायण पूजन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सत्यनारायण पूजन करावं, शिराचं नैवेद्य, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. शिराचं नैवेद्य केल्यानंतर प्रसाद तो सगळ्यांनी घ्यायचा. अशा पद्धतीने आता ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी, तुम्हाला वाचता येत नसेल तर लिखित करू शकता, किंवा तुम्ही फक्त जपमाळ घेऊन किंवा काउंटरवर तुमचा गुरुमंत्र किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, फक्त श्री स्वामी समर्थ हाचा जप तुम्ही करू शकता 3:30 वाजल्यापासून ते 6:48 पर्यंत. हे लक्षात ठेवा, ही वेळ महत्वाची. हे झाल्यानंतर खूप जण पाणी असेल, काही काही जण ओल्या अंगाने जप करणार, काही काही जण वेगवेगळ्या पद्धती प्रत्येकाच्या. कारण की ग्रहण काळामध्ये जप, तप आणि दान याला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. 1 रुपया दान दिलं त्याचं 1000 पटीने भेटत असतं. म्हणून ग्रहण काळामध्ये दे दान सुटे ग्रहण, हे पूर्वी लोक करायचे. म्हणून ग्रहण काळामध्ये ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र हे तुमच्या इच्छेने तुम्ही देऊ शकता. कोणी ब्राह्मण भेटत असेल, नसेल भेटत, तुम्ही, मी माझा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही दान, शिदा असेल किंवा ऑनलाईन दक्षिणा तुम्ही पाठवू शकता तुमच्या इच्छेने, काही प्रॉब्लेम नाही. ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी, आपली आध्यात्मिक प्रगती करावी. एवढी आध्यात्मिक प्रगती, एवढी पॉझिटिव्ह होतं आपण.
कोणाच्या पत्रिकेत ग्रह खराब असेल तर नवग्रह स्तोत्र वाचा 81 वेळा. 81 वेळा नवग्रह स्तोत्रच वाचायचं. काही काहींना बुद्धी हवी असेल त्यांनी सरस्वती मंत्र, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष. कोणाला आर्थिक चणचण असेल, पैसा, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, महालक्ष्मी अष्टक वाचायचं, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं. ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. ज्यांना महाराजांना भेटायची इच्छा आहे, ज्यांना वाटतं महाराजांनी आमच्याशी बोलावं, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. जप करायचं, जेवढं होईल तेवढा जप करावा. अखंड नामस्मरण जर केलं तर महाराज आपल्याशी बोलत असतात. अशा पद्धतीने आपण सेवा करू शकता. आणि घरामध्ये कोणाला लागायचं नाही, गोमित्र टाकायचं झाल्यानंतर आणि सरळ स्नान करायचं. स्नान झाल्यानंतर तुम्ही शुद्ध होता हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.